थंडीचा सांगू शकत नाही, एवढी थंडी आहे आणि खूप अवस्था खराब आहे आमची. रात्रीचे 12:30 झालेत आणि आमच्या बॅग अजिबात पॅक नाही झाल्यात. अक्षरशः आमची अवस्था खराब आहे. उद्या निघायचं आहे. ब्लॉगची स्टार्टिंग कशी करू ते पण नाही माहिती. एवढा थकलेलो आहे. कामावरनं आलोय. सुट्टी उद्यापासून चालू होते आणि उद्यापासून वॅकेशन स्टार्ट होत आहेत. डायरेक्टली केदारखंडाला चाललोय. माझी बहीण बसली इथे, ती कंटाळलेली आहे, खूप कंटाळलेली आहे. बाय द वे तुम्ही आमच्या रूमची अवस्था बघू शकता सगळेजण. खूप बेकार अवस्था आहे आमची रूम अशी खराब अवस्थेत आहे. रूमचा सत्यानाश करून ठेवलेला आहे. ती तिथे बसलेली आहे. मला वाटतं पहिला ब्लॉग हा स्टार्ट बघूया ना, सगळेच लोक आम्हाला शिव्या देतील. लेट सी. पुन्हा एकदा उशात असतील ना आपापली जॅकेट फायनली पिलोपेक्षा कमी नाही. ट्रेन मध्ये आलेलो होतो मी आणि माझ्यासोबत बसली आहे. काय तुझं इंस्टाग्राम हँडल काय आहे? सांग ना. जोरात जोरात. अच्छा, कोणी पण फॉलो कराल ना, हिला फॉलो करा, पण रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होणार नाही. ही आहे वैदेही. इंस्टावरती अजिबात नाहीये, कोणीच फॉलो करू नका, कारण काहीच मतलब नाही तुम्हाला करून. आणि आमचा यतीश दादा, आमचा मोटिवेशन, आमचा स्ट्रॉंग पार्टनर दादा. आणि आता फायनली आमची शेवटची कार्टून, शेवटची प्रियांका. इंस्टाग्राम हँडल सांगतेस? नको सांगू, भरपूर रिप्लाय येतील तर मग. ट्रेन जर्नी स्टार्टेड. केदारखंडा कधी पोहोचणार आहोत, काय करणार आहोत, पण सगळ्यांनाच चांगल्या मेमोरीज राहणार आहेत आणि सगळेच जण एकदम एक्सायटेड आहेत. नाही माहिती, उद्या सकाळी दिल्लीला पोहोचू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बॅग पॅक्स करून झाल्यात. अर्ध्या तासात उतरतो आता फॉर आवर नेक्स्ट डेस्टिनेशन दिल्ली. फायनली रिचिंग टू दिल्ली. आणि टेम्परेचर आहे जवळजवळ 12 डिग्री आणि खूप थंडी आहे. हवा टाईट झालं आहे. स्पेशली आम्ही शॉर्ट्सवरती आलो, त्याच्यात जास्ती आमची लागले आहे. आता फ्रेश वगैरे झालो आम्ही. आता उतरू मे बी अर्धा एक तासाने. हो, अर्धा एक तासाने उतरणार आहोत दिल्लीला. आणि दिल्लीवरून आमची डायरेक्टली बस आहे ती देहरादूनला. देहरादूनला गेल्यानंतर मग आम्ही तिथं स्टे करणार. तिकडनं उद्या लगेच सांगलीला निघायचं आहे. दोन्ही दिवस आमचे पूर्ण बिझी आहेत ट्रॅव्हलमध्ये. आणि डोंट नो दिल्लीला टेम्परेचर किती आहे आत्ता उतरल्यानंतर, कारण आत्ता तर आतमध्ये बाहेर थंडी असते. वॉशरूममध्ये हात पूर्ण थंडीमध्ये वाट लागली होती. मधु पाठी नाही व्हायचं आहे.
एअरपोर्टवरती आहोत आता आणि 12:10ची बस आहे. 12:10ला निघणार आणि तिथे पोहोचणार 5:30 ते 6 तासात बस पोहोचणार. तिकीट जास्ती नाही आहे, 440 समथिंग तिकीट आहे. 5-6 तासात बस पोचते. AC बस आहे प्रॉपर. आल्याला आमची कोविड टेस्ट झाली आणि ती कोविड टेस्ट एवढी डेंजरस झाली की एकेकाची आवड राईट झाली होती. आता पुढे आता काय माहिती नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता आम्ही तिकडे गेलो सांगलीला की आमचे मोबाईल बंद होणार आहेत. सो आम्हाला नाही माहिती पुढे काय होणार आहे. सो टू बी कंटिन्यू. सी यू गाईज. बाय बाय. तुम्हाला आवाज कमी येत असेल माझा, आय डोंट नो, कारण माईक नाही माझ्याकडे. पहिलाच ब्लॉग करतोय आणि सगळ्यांसाठी करतोय. बघूयात. केदारघंटा ही माझी ड्रीम ट्रेक होती आणि त्याच्यासाठी मी आता सक्सेसफुली निघालोय. फायनली रिचिंग टू देहरादून. फक्त अर्धा तास बाकी आहे. मे बी आवाज येत नसेल पण अर्धा तास बाकी आहे. थंडीने हालत खराब केलं आहे. सॉलिड थंडी आहे, बोलू शकत नाही. आणि माझी बहीण आता हिला काय बोलू, स्वतःच थंडलेली आहे. अजून मी पण थंडलेलो आहे. फुल थंडीने हवा डेट केली आहे. माहीत नाही. प्रियांका तिची मस्ती चालली आहे दादासोबत आणि व्ह्यू बघायचं आहे तर हां. ऑटो घेतले आहे. देहरादूनमध्ये आहोत. थंडीचा सांगू शकत नाही, एवढी थंडी आहे आणि खूप अवस्था खराब आहे आमची. थोडं टमटम आहे आणि खूप एन्जॉय करतो आहे. आता जातो आहे मी आपल्या गेस्ट हाऊसला. गेस्ट हाऊस जवळला डिकॅथलॉनला पण जायचं आहे. मार्केट पण फिरायचं आहे. मधू बेकार थंडी वाजते बट एन्जॉय करते. थंडी कशी आहे? थंडी खूप बेकार आहे बट खूप शॉर्ट एन्जॉय फिरून आल्यानंतर कसं फील होत आहे मधू? थंडी कशी आहे? थंडीने अवस्था खराब केली आहे, स्पेशली माझ्या पायांची. ओके, सी यू सून. डायरेक्टली भेटूया गेस्ट हाऊसला. जा, बाय बाय. विदर्भ जागा हो. विदर्भ eyes are having pain. राजन भी आ गई है. ठंडी उड़ गई है. कराल जागा हो. हम लोग छुपाई में है. प्यारी समझ गई. हाँ पूछ रहे हैं ना, पूछ लेते. वी कैन आस्क. नो, आई डोंट नो. Who will ask? गर्ल्स वेट हिअर. खूप थंडी आहे, भरपूर जास्त थंडी आहे. सकाळी 5:30 झालेत आणि आता निघतो सांगलीला. आणि गोल इन द हाऊस. गर्ल्स आर हिअर. हाय, हॅलो. प्रियांका वॉज बोलू नाही शकत. सांगलीला पोचायला मला जवळजवळ अजून 8 तासाची जर्नी आहे. बसचे तिकीट्स आहेत 330 रुपीज सांगलीला पोचायला. बघूया ATM कुठे आहे. SBI ATM मिळालं. बापरे, थंडी आहे. थंडी आहे फट्टे. सांगलीचा रोड चालू झाला आमचा आणि रोडला एवढा भारी आहे ना. वरतून पूर्ण खालची नदी दिसते. अचानक झोपलो होतो, झोप उडाली माझी. जे असे टर्न घेतात ना वाकडे तिकडे, ते घेतात ते आम्हाला समजायला लागला. त्याच्यानंतर माझी झोप उडाली. मी चेक केलं, बघतो तर रोड स्टार्ट झाला आहे. रोड आहे जबरदस्त दाखवतोच. गुड मॉर्निंग. 8 वाजलेत आणि आता एक ब्रेक घेतला आहे टॉयलेटसाठी. फुल फाटले. प्रियंका हाय. आणि थांबलो आहे. आत्ता 70 किलोमीटर फक्त देहरादूनपासून लांब आलो आहे आम्ही.
अजून आम्हाला पोचायला 3 तरी वाजतीलच. काय बस फिरवतो यार, टरकलेली आहे, फुल टरकलेली आहे. आणि अशा प्रकारे मामीने जे सांगितलं होतं, श्राप दिला होता उलट्यांचा, तो पूर्ण झालेला आहे. आणि हिने उलट्या करून दैना केलेली आहे. मामीने दिलेला श्राप पूर्ण झालाय. आणि दादा इज बॅक. भाई टेम्परेचर किती आहे दादा इथे? 9. ह्याच्यानंतर आमचा नेटवर्क जाणार आहे 6-7 दिवसांसाठी. आणि 6-7 दिवस आम्ही आमच्या जगात असणार. आणि आमचं जग खूप मोठं असणार आहे. बघूयात काय होतंय. अरे दादा मी पण आहे फोटोसाठी. मामी तुझ्या बोलल्यानुसार तुझी सांगितलेली गेम झालेली आहे. लाज वाटते तिला. टर्न चालू झाले आणि तिने उलटा करायला चालू केल्यात. फुल उलटी करून संपली आहे. मी तर मजा घेतो मगापासून. अवस्था खराब झाली आणि उलट्याच्या गोल्या बॅगेत ठेवलं आणि बॅग आमच्या बसच्या वरती आहेत. कपली आता कपली. चकोलीसाठी गोल्या बघायला आलोय. अर्ध्या तासात झालं ब्रेक टायमिंग सांगितलं त्या लोकांनी. चकोलीने उलट्या करून दैना केले, नको केलं मला. आणि आता मला त्याचा त्रास आहे ना. प्रॉपर व्हिडिओ शूट करायला भेटत आहे ना मला काय करायला भेटत आहे. बघूया आता. डॉक्टर आहे समोर कोणतरी, तिकडनं गोळ्या घेऊन येतो आहे. 1 मिनटं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. उलट्यांमध्ये यांची अवस्था खराब आहे. एका व्यक्तीने काल रात्रीपासून त्रास दिला आणि एका व्यक्तीने आज त्रास द्यायला चालू केलाय. रात्री देणारी ही होती, सकाळी मी दिलंय आणि त्याने आमच्यासाठी इथे डॉक्टरकडून गोळ्या आणलेल्या आहेत. काय यार, आम्हाला अजिबात लाज वाटत नाही. आम्ही वॉमिटिंग करून याला त्रास देतो. निर्लज्ज सजासुखी झालेल्यात पोरिया. आता विंडो साईडला मी बसणार आहे आणि आत्ताचं शूट मी करणार आहे. कारण मधू जरा बाजूला होतेस का? एकतर गाडी मोडेल तुझ्यामुळे, तुझं वजन भरपूर जास्त आहे. आताच एक धडपडला. हां बघितलं मी, म्हणून मी बोललो, म्हटलं बाजूला उभी राहा तर बरं वाटेल. आणि आमचा बिग डॅडी दादा जरासा बिझी आहे. आपण त्याला काहीच बोलू शकत नाही पण स्टील येस. काय बोलू अजून. रेकॉर्ड करायचं सोडून भलतंच काहीतरी रेकॉर्ड करतोय. दलिंद्रे या पोरीत पक्के डोकं फिरवलं माझा. जेव्हा तुम्ही बघाल ना तर पक्क्या शिवाय द्या. खरोखर मनात जाम शिवाय देते मी. पूर्ण वाटवला घातला की ट्रॅव्हलचा. एवढे भारी भारी सीन वेस्ट घालवले ना. बाय बस. ब्रेक मधू स्लीपिंग. बाय 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 बोललो. हाय हॅलो हाय. प्रियांका चकोली फोटो काढतोस की व्हिडिओ चालू आहे. बाहेर बघ. फायनली रीच टू सांक्री. सांक्रीला पोचलोय मी. सगळेजण दमलेले आहेत.
ट्रॅव्हल करून. जवळजवळ आम्ही 8-8.5 तास ट्रॅव्हल केलं आहे. मजा हीच आहे की पाठी आमची टीम आहे आणि टीम अशी स्ट्रॉंग आहे. जबरदस्त स्ट्रॉंग आहे आणि थंडी फुल फाटेश आहे. कारण का तुमच्या पोटात दोघांच्याही पोटात काहीच नाही. माझं तरी काही नाही. सो आय कॅन जज ऑफ हिम. गर्ल, माय प्रिन्सेस. Yeah, I'm a strong girl. येस. And this Praja people, you know na, Bhooki hungry people. hungry people. We are Praja people, really. Obviously, है ना princess? प्रजातले गरीब people. गरीब. या ढकल तुम्ही तुझे कुत्रे. गरीब प्रजा people. ऐ ग असं दे. ये ऐसा लग रहा है ना, easy. मतलब फिर है ना, आराम से जाएगा. Seriously काय क्योंकि मैं ऐसा twerk करके जाएगा. कैसे शो में सेम में चमक Who is first? Yeah. Hello. Oh, I am sitting here. Yeah, you shit there. I don't mind. काय खाली बस ना. Just take Maggie. Rather than whatever you ask, you take it. Okay. Hello. Moving to homestay. मॅगी पण एन्जॉय केली ते तर सांग. मॅगी तर खाल्ली तिथे बघितलीच. भाई चढता येत नाही. उचला कोणीतरी. कोणी उचलणार नाही वेट. एक मिनट. हाँ, चलो बेटा। चलो आगे चलो. ऊपर जाना है बोलिए. गाइस. कहाँ पे? ये साइड में, ये साइड में. रिपोर्ट किसको? आपको करना है? Cool place and with cool guys. मी ORS घेऊन फिरते. कधी पण गरज लागू शकते आम्हाला. ओ काका. जाके दे दो रूम की कलाई आ गए. Our homestay. Got a house. Oh my god. Oh. It's awesome. Yeah, it's great. This is called heaven. This is called nature. आणि रूम एवढं भारी. आणि रूमच्या बाहेर जे आहे ना ते इमॅजिन नाही करू शकत तुम्ही ना. मी इमॅजिन केलं होतं ऍक्च्युली. आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करतोय मी आणि ती माझ्या टीम सोबत. दिस इज माय रूम. Too awesome. Now I'm gonna show you something.
व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. खूप थकलो आहोत आम्ही जर्नी करून. तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा. आमच्या नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येत आहेत. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच गाईज. लव यू ऑल.